राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज तारखेनुसार 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 27 सप्टेंबर 1925 रोजी याच डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार यांच्या निवासस्थानी निवडक म्हणजे अगदी 17 लोकांच्या सोबतीमध्ये संघाची स्थापना झाली होती। याच घरी डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार यांचा जन्म देखील झाला होता। त्यामुळे संघ स्वयंसेवकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असलेलं हे निवासस्थान आहे। याच निवासस्थानाच्या पहिल्या माळ्यावर जे आहे ते 17 कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जे आहे ते केशव बळीराम पंत हेडगेवार यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे सुरुवातीची शाखा जी आहे ती याच डॉक्टर हेडगेवार यांच्या घरी जी आहे ती लागली होती आणि त्यानंतर 100 वर्षाची ही वाटचाल जी आहे ती सुरू राहिलेली आहे। या 100 वर्षामध्ये डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार यांच्या घराची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली होती। मात्र संघ स्वयंसेवकांसाठी हे घर प्रेरणास्थान असल्यामुळे याचं जतन व्हावं असा विचार करून डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीने जे आहे ते 1998 मध्ये इथं असलेलं जुनं घर पाडून अगदी तशाच पद्धतीचं म्हणजे ज्याला म्हणता येईल की अगदी हुबेहूब छाया अशी जी आहे ती या घराची तयार करण्यात आलेली आहे। ज्यावेळी डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार या घरी असायचे त्यावेळी ज्या पद्धतीनं या घराचं स्ट्रक्चर होतं, या घरामध्ये ज्या पद्धतीनं साहित्य असो, मग ते घरातली चूल असू द्या किंवा त्यांचा बसण्याचा पाळणा असू द्या, त्यांचं देवघर असू द्या, अगदी जशाच्या तशा पद्धतीने जे आहे ते इथं साकारण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्यावेळी इथं कोणी भेट द्यायला येतं त्यावेळी हे त्याच जुन्या घरी म्हणजे 100 वर्ष आधी जे अस्तित्वात होतं त्याच घरी आल्याचा भास जो आहे तो होतो। 1998 मध्ये जे आहे ते या घराच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 2000 मध्ये या घराचं बांधकाम पूर्ण झालं आणि त्यानंतर हे हेडगेवारांचं निवासस्थान जे आहे ते नागरिकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। आज संघाचा विस्तार फक्त देशात नाही तर विदेशात देखील झालेला। त्यामुळे ज्यावेळी संघ स्वयंसेवक नागपूरमध्ये येतो त्यावेळी डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार यांच्या या निवासस्थानी तो येत असतो आणि इथं डॉक्टरांना आपले श्रद्धासुमन जे आहेत ते अर्पित करत असतो। आज देशातली फक्त देशातली नाही तर जगातली प्रमुख एक संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पाहिलं जातं। कोट्यावधी स्वयंसेवक जे आहेत ते आज संघ विचारांना काम करत असतात आणि जे संघ विचारांना काम करतात त्यांच्यासाठी पवित्र तीर्थक्षेत्रापेक्षा हे घर काही कमी नाही आणि त्यामुळे लाखोच्या संख्येने या घरी जे आहे ते दरवर्षी संघ विचारांचे आणि संघ स्वयंसेवक भेट देत असतात। आज संघ शताब्दी पूर्ण होत असताना देखील या घराला तितकंच महत्त्व किंबहुना अधिक महत्त्व जे आहे ते या निमित्तानं प्राप्त झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।